महाराष्ट्र राज्यासह देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारीसारखे दिसणाऱ्या ट्रम्पेट म्हणजेच पिपाणी या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साताऱ्याची लोकसभेची जागा गमवावी लागली होती। तर इतर लोकसभा मतदारसंघात अनोळखी उमेदवार असूनही पिपाणी चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला हजारोच्या पटीत मते मिळाली होती। त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्र राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील 9 मतदारसंघात झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते स्पष्ट होते। यात विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय हा या पिपाणी चिन्हामुळे शक्य झाला असे आकडेवारीवरून म्हणता येऊ शकते। एवढेच काय तर स्वतः त्यांनी खुद्द दिलीप वळसे पाटलांनीही कबूल केलं की माझा विजय पिपाणी या चिन्हामुळे झाला। तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या 9 विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आणि त्यामुळे कोणते उमेदवार पराभूत झाले आणि कोणत्या उमेदवारांनी यात निसटता विजय मिळवला हे आपण या ठिकाणी पाहूयात। ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांची लढत भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याशी झाली आणि अवघ्या 377 मतांनी संदीप नाईक यांचा पराभव तर मंदा म्हात्रे यांचा 377 मतांनी विजय झाला। तर यामध्ये पिपाणी चिन्हाला 2860 मतं मिळाली, त्यामुळेच हा प्रकार घडला। याशिवाय पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकम यांना 1523 मतांनी पराभव पाहावा लागला, तर दिलीप वळसे पाटील हे 1523 मतांनी विजयी झाले। यामध्ये पिपाणी चिन्हाला 2965 मतं त्या उमेदवाराला अपक्ष उमेदवाराला मिळाली। याशिवाय अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जुन्या जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या या विधानसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभूत झाल्या आणि अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादीचे 1526 मताने काशीनाथ दाते हे विजयी झाले। याचे कारण की तिथं अपेक्षित उमेदवार असणाऱ्या पिपाणी या चिन्हाला 3582 मतं मिळाली। याशिवाय आपण राहत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघातही नेमका हाच प्रकार घडला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे उमेदवार असणारे राहुल मोटे हे 1509 मतांनी पराभूत तर तानाजी सावंत यांचा 1509 मतांनी ते विजयी झाले। यामध्ये अपक्ष उमेदवार असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला 4446 मतं मिळाली। याशिवाय ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांचे उमेदवार असलेल्या पांडुरंग वरोरा यांना 1672 मतांनी पराभव पाहावा लागला। यामध्ये दौलत दरोडा हे 1672 मतांनी विजयी झाले आणि तिथं पिपाणी चिन्ह घेऊन उभारलेल्या अपक्ष उमेदवाराला 3892 मते मिळाली। याशिवाय परभणी जालना जिल्ह्यातील घनसावंगी या विधानसभा मतदारसंघात राजेश टोपे हे 2309 मतांनी पराभूत झाले, तर तिथं हिकमत उडान हे 2309 मतांनी विजयी झाले। हिकमत उडान हे 2309 मतांनी विजयी झाले कारण तिथं असलेल्या अपक्ष उमेदवाराच्या पिपाणी चिन्हाला 4830 मतं मिळाली। राजेश टोपे यांनी लॉकडाऊन मध्ये आरोग्य मंत्री म्हणून चांगला पदभार सांभाळला असं सर्वसामान्य जनतेतून मत व्यक्त होत होतं, ते राजेश टोपे 2309 मताने घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले। याशिवाय बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघातील शरद पवारांचे उमेदवार पृथ्वीराज साठे 2678 मतांनी पराभूत झाले, तर तिथं भाजपच्या नमिता मुंदडा ह्या 2678 मतांनी विजयी झाल्या। याचेही कारण तिथं अपक्ष उमेदवार असणाऱ्या पिपाणी चिन्ह घेऊन उभा असल्यामुळे त्यांना 3559 मतं मिळाली। त्यामुळे हा नमिता मुंदडांचा विजय झाला आणि शरद पवारांचे पृथ्वीराज साठे हे पराभूत झाले। याशिवाय अणुशक्तीनगर मुंबईच्या
अणुशक्ती नगर ह्या भागात नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या 3378 मतांनी विजयी, तर प्रसिद्ध अभिनेत्री असणाऱ्या स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद हे शरद पवारांचे उमेदवार होते, ते तेवढ्याच मतांनी 3378 मतांनी पराभूत झाले। आणि यालाही नेमकं कारण त्या ठिकाणी असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला पिपाणी या चिन्हाला 4075 मते मिळाली, त्यामुळे तिथं त्यांना हा पराभव पाहावा लागला। आणि हाच कारण नवव्या विधानसभा मतदारसंघात जो आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघ, या जिंतूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांना 4516 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आणि तितक्याच मतांनी भाजपच्या मेघना बोर्डीकर ह्या विजयी झाल्या। आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार असणाऱ्या त्यांच्या पिपाणी म्हणजेच ट्रम्पेट या चिन्हाला 7430 मतं मिळाली, म्हणून त्या ठिकाणी विजय भांबळे हे शरद पवार गटाचे उमेदवार 4516 मतांनी त्यात पराभूत झाले। आणि अगदी लोकसभेच्या निवडणुकीत जसे तुतारीशी अगदी सेम दिसणाऱ्या पिपाणी या चिन्हामुळे शरद पवार गटाचे जवळपास यावेळेस विधानसभा निवडणुकीत 9 उमेदवार पडले असल्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय, अशी चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे। तर हे आपण आपल्या आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी दाखवलं आहे। धन्यवाद।